नमस्कार मंडळी, सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं प्रश्न पडतो, तर ही पौष्टिक रेसिपी नक्कीच बनवा। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी दुधी भोपळा खिसून टाकलेला आहे। दुधी भोपळा हा फार पौष्टिक असतो, तुम्हाला माहितीच असेल। त्यासोबत आणखीन चवदार बनवण्यासाठी इथे मी 1 कच्चा बटाटा खिसून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे। त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर जराशीच टाकलेली आहे कारण की महाग आहे। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्यामुळे रंग अगदी सुरेख येतो। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो थोडासा चुरून टाकायचा, म्हणजे पोटासाठीही छान असतो, पचण्यासाठी आणि चवही छान लागते। 1 चमचा धना जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि इथे मी 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही त्याऐवजी फक्त लसणाची पेस्ट टाकला तरीही चालेल। 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा यामध्ये जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही। जे मॉइश्चर आहे बटाट्यामध्ये आणि दुधी भोपळ्यामध्ये त्यामध्येच व्यवस्थित असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। जास्त पाणी टाकायचं नाही कारण की मॉइश्चरमुळे अगदी पातळ असं पीठ बनतं। आता हे कणिक मळून घेतल्यानंतर लगेच याचे पराठे बनवण्यासाठी घ्यायचे, कारण की तुम्ही जर हे कणिक भिजत ठेवला तर कणिक हे सैलसर होऊ शकतं। आता परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आणि बनवलेला उंडा थोडासा सुका पिठामध्ये घुळवून घ्यायचा आणि छोटासा लाटून घ्यायचा। लाटून घेतल्यानंतर इथं मी तेल लावून याची घडी घालून घेत आहे। घडी घालून मी याची चपाती म्हणा किंवा पराठा म्हणा ते बनवणार आहे। तुम्ही विना घडी घालता बनवला तरीही चालेल, पण घडी घालून बनवला तर हे अगदी दुपारपर्यंत मऊ आणि लुसलुशीत राहतात। तर मी छान असं घडी घालून लाटून घेते। लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। भाजताना अगदी मोठ्या आचेवरती भाजू नका। तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तवा छान गरम झाल्यानंतर आपण हा पराठा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडत असेल ते लावून छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी पौष्टिक काही रेसिपी बनवायची सुचत नसेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा, अप्रतिम लागते। आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली असेल तर याचे फोटो काढून देखील मला करिश्माज मेजवानी या इंस्टाग्रामवरती पाठवू शकता। इंस्टाग्राम आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे। गरमागरम हा पराठा तुम्ही दही सोबत, शेंगदाणा चटणी सोबत किंवा लोणच्या सोबत देऊ शकता। नक्कीच ट्राय करून पहा, फार छान लागते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। आणि भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील नक्कीच पहा।